गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 4:51 आणि तारीख आहे 9 डिसेंबर. काल आपण व्हिडिओ काही अपलोड नाही केलेली, तर आज आपण व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करू आणि बघूया आपलं काम किती होते. सध्या रेट खूप कमी झालेत उबेर वगैरे. काल तर ट्रिप एकदम स्लो होत्या, सो मूडच झाला नाही व्हिडिओ काढायचा जास्त. तर बघूया आज कोण सुरुवात करते आणि आपल्याला रेट वगैरे कसे देतात, काय देतात. फर्स्ट राईड आपल्याला पडली नाशिक फाटा रॅपिडो 7.5 किलोमीटरची काळेवाडीला 157 घेतलेत. बाकी उबेर वगैरे यांची रेट एकदम कमी आहेत. आता इथनं बाहेर पडायला बघूया किती वेळ लागतो किंवा कोणती राईड भेटते आपल्याला. 157 पहिली राईड रॅपिडो. आपण आलोय रेल्वे स्टेशनला. 6 नंबर प्लॅटफॉर्मला कस्टमरला सोडले. काळेवाडीपासून आपल्याला भेटली होती राईड. 224 रुपये कस्टमरचं बिल झाले. 201 रुपये का 207 आपल्याला दिलेत. पण आधीच्या राईडचे 157. समजा पकडा 150 आणि 200 350 रुपयाचं. 350चं काम झाले. 2 ट्रिप झाल्या. गाडी चालली 27 किलोमीटर. टाईप झालाय 5:51. आता बाकीचे ऍप ओपन करतो. उबेरला दिसत होतं की इथं सर्ज आहे, म्हणजे बुकिंग जास्त आहेत. तर बघूया आता ऍक्च्युअल मध्ये तसं आहे का. आपल्याला व्हिडिओला 1-2 जणांचे कमेंट आले होते की स्टेशनच्या इथं कुठं उभं राहायचं. तर स्टेशनचा पुढचा रोड दाखवतो मी. हा स्टेशनचा रस्ता आहे. आउटगेट जो आहे, तर बघा ही कॅब गेली. ते रेड कलरचं जे दिसतंय ते पुणे असं लिहिलेलं आहे. तिथं आउटगेट रेल्वे स्टेशन. ते झाड आहे, तिथनं गाड्या बाहेर येतात आणि पलीकडून गाड्या आत येतात. तर हा जो रोड आहे दोन एक साईड 2 साईड, तर जिथं तुम्हाला जागा दिसेल तिथं तुम्ही गाडी दाबून आपला नंबर येईपर्यंत वाट बघू शकता. रोडला थोडीशी दाबायची फक्त. आरटीओ वगैरे समजा एखाद्या वेळेस आले तर मग थोडंसं गाडी काढून परत पलीकडनं गोल फिरून यायची. जिथे जागा दिसली तिथं थोडंसं ही कसरत आहे इथं. पण म्हणजे हाच एक स्पॉट आहे का इथंच तुम्ही थांबले तर तुम्हाला दिसतं उबेरच्या ऍपला की आपल्या पुढं गाड्या किती आहेत. तुम्ही जर हा रूट जागा सोडली हा एरिया तर तुम्हाला दिसणार नाही पुढं. मग कुठं थांबायचं ते. या रूटला तुम्ही कुठं पण थांबू शकता. तर मी तर आता अलीकडेच उभं आहे. आता 10 ते 11 कॅब आहेत पुढं. तर बघूया की ती कुठली राईड पडते आपल्याला. रॅपिडोकडनं राईड भेटली होती आपल्याला विश्रांतवाडी तिथनंच, दहाडोरीच्या इथनंच अलीकडेच. तर एअरपोर्ट रोडलाच. तर थोडा वेळ थांबावं लागलं 10-15 मिनिटं. आणि 280 रुपये दाखवले 19 किलोमीटरचे. तर कस्टमरला सोडले आपण आता इथं हायवेलाच. त्यांची कंपनी आहे, कंपनी म्हणजे जॉबला आहेत. तर आता इथनं ओला वगैरे चालू करायला लागेल, कारण बघू सगळे चालू ठेवतो जिथं आपल्याला आता इथनं बाहेर पडायला. आता कारण इथनं कुठं पडते काय माहिती. आता एक तर चिंचवड स्टेशन वगैरे तिथनं पडली. जिथनं पडत आपल्याला रेट, जिथं जो ऍप आपल्याला रेट व्यवस्थित देईल तिथनं घेऊया. कारण मी नेहमी तेच सांगतो की आपल्या ऍट द एंड रेट व्यवस्थित भेटला पाहिजे कुठं पण जाऊ देत. तर बघूया कुठं जातोय आपण. वल्लभनगरच्या इथं बस स्टँडच्या इथं नाश्ता केला, पोहे. आणि तिथनं एक राईड आली होती कोंडवेची 321 ऍक्सेप्ट केली, पण कस्टमरने कॅन्सल केली. नंतर मग थोडंसं समोर आलो तिथनं लगेच परत आपल्याला राईड आली कोरेगाव पार्क 278. ती होती पिंपरी सौदागर पासून पडली, पण आपल्याला जावं लागलं पुढं कारण राईड पडत नव्हत्या. सो पिंपरी सौदागर पासून आपण कस्टमरला सोडलं कोरेगाव पार्कला, रुबी हॉलच्या पुढून थोडंसं राईट साईडला. तर तिथं कस्टमरचं बिल झालं 278 रुपये. आणि तिथनं मग आपण स्टेशनला गेलो, फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर मग तिथं थोडंसं थांबलो. तर राईड भरपूर होत्या, कॅब कमी दिसत होत्या पण राईड दिसत होते. तर तिथून मग आपल्याला राईड पडली आता हिंजवडी, म्हणजे वाकड आलं. तर कस्टमरला आपण स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती. नंतर हिंजवडी वाकड आलं. वाकडच्या इथं आपण ते ड्रॉप केलं कस्टमरला. 288 रुपये बिल झालं. आणि तिथनं आपण परत म्हणलं वाकड साईडला जावं. तर पुढून तिथनं एक आले कोरेगाव पार्क, सॉरी विमाननगर आलं. आणि फेअर ऍड केलेले होते कस्टमरने 220 रुपये आणखी ऍड केले. तर 320 रुपये दाखवलं आपल्याला 19 किलोमीटरचे. पण वेळ जास्त लागणार होता, ट्रॅफिक होतं. तर ट्रॅफिक असं लागलंय की सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक थोडं लागले. अशी गाडी कुठं अडकली नाही, पण वेळ जास्त लागला. जवळपास 1 तास लागला 19 किलोमीटरला. आणि बिल झाले 320. तर 1530 किंवा 1540 असं आपलं टोटल अर्निंग झाले.
आता इथनं आपण एअरपोर्ट साईडला वळूया आणि बघू आता इकडनं कुठं राईड भेटते आपल्याला. मी आहे एअरपोर्टला. तर आता इथं गाड्यांच्या मागे तुम्ही कागद लावलेत बघा. बेकायदा ऑनलाईन कॅब कंपन्या प्रवासी आणि चालकांसाठी आर्थिक लूट करणाऱ्यांसाठी कोण मदत करणार, जागो ग्राहक जागो, नो ओला नो उबेर. तर आता 11 तारखेला म्हणतात की ओला उबेर थोडस बंद ठेवायचे 5-6 दिवस कारण. आणि आज 12 वाजता मीटिंग आहे. तर ठीक आहे, ओला उबेरवाल्यांचे रेट एवढे कमी झालेत की त्यांना काही घेणेच नाहीये. त्यांच्यावर कोणाच तरी कंट्रोल पाहिजे. मागं पण हा विषय मी घेतला होता, पण हे यांची मोनोपॉली झालेली आहे. आज तर मी फक्त रॅपिडो यूज केले. ओलाची फक्त एकच राईड आहे. बाकी सगळं बघा तुम्ही कॅबला आहे ना, सगळ्यांनी व्हाईट कलरचा पेपर लावलाय. हा हे बघा इथं पण दिसते. तर यांनी तर पूर्ण गाडीवरच लावलेत. जे आहे म्हणजे सहकार्य दिसतंय. आणि आपण पण त्या दिवशी थोडस रॅपिडो वगैरेच यूज करूया. कारण कसे रेट परवडतच नाही. 3-4 दिवस झाले 1,500, 1,500, 1,400, आज सुद्धा 1,500चं काम झाले. म्हणजे रेटच परवडत नाही. त्यासाठी मग वेळ जातोय. रॅपिडो कधी पडल बघत बसायचं, वाट बघत बसायची. अर्धा तास वाट बघावं लागतोय राईडसाठी. तर आपण म्हणजे रेट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी तरी राईड घेत नाहीये. वेळ गेला तरी चालेल, पण काम व्यवस्थितच झालं पाहिजे. तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता या कॅबवर यांनी लावलंय बघा, माग फ्लेक्सच लावलाय 11 डिसेंबर पासून 24 डिसेंबर पर्यंत. तर काहीतरी पाऊल घेणं गरजेचंच आहे. आपल्या आरटीओनी पण त्यांना ताकीद दिली होती, पण याचा काय उपयोग झालेला दिसत नाहीये. तर आत्ताची बघूया आता काय होते, काय फरक जाणवतोय का. या कंपन्यांनी स्वतःचं प्रॉफिट कमी केलं पाहिजे. कमी म्हणजे प्रॉफिट घ्या ना, तुम्ही बिझनेस करताय ना, तर प्रॉफिट करण्यासाठीच बिझनेस करताय. तर थोडंसं कंट्रोल ठेवा. तुम्हाला वाटेल तसं मनाला वाटेल तशी रेट घेता. आता परवाचे एक आमचे मित्र आहेत, त्यांना एअरपोर्ट पासून वाकडची राईड भेटली 520 रुपयाला आणि त्यांना दिले 280 रुपये. म्हणजे उबेरनी 220 रुपये कमिशन घेतले. काय हिशोब आहे, 40% पेक्षा वरती झाले कमिशन, 42% तर यांच्या 44% झालं. असं काहीसा आंधळा कारभार चालू आहे. सगळ्यांना सगळं दिसतंय, पण कोणी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला तयार नाहीये. तर ठीक आहे, बघूया. त्यासाठी मी सांगत असतो की जोडधंदा सोबत काहीतरी पाहिजे. तर आता इथनं आपण बघूया कुठं जातोय. बहुतेक आता मी हळूहळू घराच्या साईडला निघतोय. एखादी आपल्या त्या साईडची राईड भेटली तर ठीक, नाही तर मी आपलं निघतोय. कारण असं इकडे तिकडे फिरण्यात गॅस घालवण्यापेक्षा आपलं आज असंही काही 10-12 रुपये 12 रुपये प्रमाणेच काम झालेलं आहे माझं. पण मोकळं थोडंसं फिरलं गेलं त्याच्यामुळं माझा रेट हे झालाय, कमी झालाय. नाहीतर रॅपिडोचे रेट 15-16 रुपये प्रमाणेच आहेत. कधी कधी जास्त पण भेटतात, कधी कधी 12-13 असे पण भेटतात. तर ठीक आहे, बघूया आपण आता कुठं जातोय.